जीवधन. खरंच मनाला शांतता आणि मनाला धन प्राप्त होईल असा हा गड आहे. तर आम्ही गेलो होतो जीवधनला आणि तिथलं हे विहंगम दृश्य असं नाही, जरा आपण स्टार्टिंगपासूनच पाहूयात. तर सकाळी मॉर्निंगला मी 5-5:30ला उठले आणि बाहेर येऊन पाहिलं तर असं दृश्य मला पाहायला मिळालं. आणि सकाळी हे लोक 7 वाजता उठले आणि यांची आंबे काढायची घाई चालू झाली. तर म्हटलं जीवधनला जायचं आहे तर काहीतरी शिदोरी घेऊन गेलंच पाहिजे, म्हणून मस्त मिरचीचा ठेचा बनवला आणि हा मोकळ्या बेसनामध्ये घालून घेतला. मोकळे बेसन करून मस्त चपाती बनवत होते. तर ही माझी छोटी आणि तिचे बाबा मला मदत करू लागत होते. तर चला आम्ही तर निघालो होतो आणि छोटे छोटे नजारे घेत आम्ही जीवधनला पोहोचलो. जीवधनला पोहोचल्यानंतर अर्ध्यामध्ये गेल्यानंतर हे दृश्य पाहून मनाला खरंच शांतता वाटली आणि म्हटलं चला आता फोटोशूट करून थ्रिलिंगला सुरुवात करूया. अशी थ्रिलिंग करता करता आम्ही थोडंसं घाबरलो होतो, पण थ्रिलिंग करून वरती महादरवाजापर्यंत पोहोचल्यावर खरंच तिथे पोहोचल्याचा आनंद वेगळा वाटला. आणि तिथे पोहोचल्यानंतर पाऊस हलका सुरू झाला होता. म्हटलं जास्त वेळ घालवण्यात मजा नाही, म्हणून चला खाली उतरलो आणि आणलेली शिदोरी सोडली आणि ती खायला सुरुवात आम्ही केली. तर पावसात भिजत असताना समोरचं हे दृश्य बघून आम्हाला खूप छान वाटलं. ती शिदोरी खाण्याचा आनंदही मिळाला आणि परत आम्ही परतीच्या प्रवासाला गेला.